गुड मॉर्निंग. सकाळी खूप छान ऊन पडलं होतं आणि पाऊस जेव्हापासून लागला ना तेव्हा आमच्या इथे केव्हा तरी असं ऊन पाहायला मिळतं. सकाळचं कोवळं ऊन, तसं मध्ये तर ऊन पडतच असतं. आणि आज मी ना वांग्याचं भरत करणार होते, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. खूप सिंपल रेसिपी आहे, खूप जास्त काही मसाले वगैरे टाकले नाही. अगोदर वांगं ते स्वच्छ धुवून एकदा पाहिलं की त्यात कीड वगैरे लागली आहे का, कारण ना किती पण छान वांगं दिसत असेल ना त्यात कीड लागण्याची शक्यता असते. सो तुम्ही करताना नेहमी चेक करत जा. सो ते गॅसवरती व्यवस्थित मी अगोदर भाजून घेतलं तेल लावून, आणि ते भाजल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा, त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा, थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकून वांग्याची वरची साल काढली आणि छान मॅश करून घेतलं मी आणि ते एकत्र करून घेतलं. आणि मी अशाच पद्धतीने करते, छान लागते भाकरीसोबत, नुसतं वरण भात सोबतसुद्धा. आणि वरून कोथिंबीर पण ॲड केली त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकल्यामुळे अजूनच छान लागले, कारण हे फक्त आमच्या दोघांसाठी होतं, त्यांच्या टिफिनसाठी आणि माझ्यासाठी. कारण मुलांना कोथिंबीर कशातच नको असतं, पोहेमध्ये नको, वरणमध्ये नको, कोणत्या भाजीत नको. त्यामुळे आमच्या दोघांसाठी होतं म्हणून मी भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि मी अशा पद्धतीनेच करते. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर घरातलं जे बेसिक आहे ना ते आवरून झाल्यानंतर, म्हणजे मुलं शाळेत गेल्यानंतर ह्यांचं ऑफिसचं टिफिन वगैरे बांधल्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. आज मला ना हे पंखा साफ करून घ्यायचा होता. जास्त करून जाळे तर इतके काही फार झाले नव्हते. नेहमी मी घर पुसण्या अगोदर झाडू मारण्याकरता थोडंसं हात फिरवूनच घेते मी. पण पंखा ना खूप दिवस झाला तो साफ करायचा राहिला होता. मी ह्यांना सांगत होते, कारण मला ते हाईटमुळे एवढं प्रॉपर स्वच्छ करता येणार नाही, म्हणून मी ह्यांना सांगत होते. पण ह्यांचं उद्या उद्या करत ते राहून जात होतं. म्हटलं आपल्या हाताने जितकं होईल तितकं करावं. सो आज तो पंखा स्वच्छ करून घेतला. स्वच्छ करताना तो पंख्याचे जाळे कमी आणि ते झाडूचा जो भुसा असतो ना, कारण तो नवीनच झाडू आहे, तर त्या झाडूचा भुसाच माझ्या अंगावरती जास्त पडत होता, डोळ्यांवरती वगैरे. सो जसं मला जमेल तितकं जमेल मी तो पंखा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बेडरूममधला आणि हॉलमधला दोन्ही पण मी एकदमच केला होता, कारण पुन्हा ते उद्या उद्या म्हणतं ते राहूनच जातं. सगळं क्लीन झाल्यावरती बघू शकता हे किती जाळं पडलेलं आहे खाली. मग ते नंतर व्यवस्थित सगळीकडून ना मी ते झाडू वगैरे मारून घेतलं. आणि खरं सांगू का, पंखा जेव्हापासून स्वच्छ केला ना तेव्हापासून त्याची हवा पण जास्त यायला लागले. खरंच खूप धूळ बसली होती त्याची. तर आज फ्रेंडशिप डे पण आहे आणि त्यानिमित्ताने ना माझी एक जुनी फ्रेंड, आज फ्रेंडशिप डे आहे आणि तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप शुभेच्छा. मला पण सकाळी जेव्हा मुलं फ्रेंडशिप बँड बघत होते ना, खरं आमच्या इथं भेटलं नाही, त्यामुळे मला पण माझे दिवस आठवले. मी मराठी शाळेत शिकले आणि काही म्हणा, एक किती मोठा ग्रुप असला ना तरी एखादी एक फ्रेंड असते तिच्यासोबत आपली वाईफ जुळून येते आणि ती आयुष्यभर टिकून राहते. सो माझी पण एक असे फ्रेंड आहे. कधी कधी ना ठरवून सुद्धा भेटता येत नाही, आम्ही जवळ असून सुद्धा. सध्या तर ती लांब आहे, पण अशी एक फ्रेंड आहे की ती लग्नानंतर सुद्धा माझ्याशी कनेक्ट आहे. आम्ही फोनवरती वगैरे बोलत असतो. आणि एक अजून एक गोष्ट म्हणजे ना, आम्ही जेव्हा प्रॉब्लेम शेअर करत असतो ना, म्हणजे आता फ्रेंड म्हटल्यावर आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो, तर तिचे प्रॉब्लेम्स आणि माझे प्रॉब्लेम्स मला सेमच वाटतात. म्हणजे माझ्या आयुष्यात जे घडतं ना तिच्या आयुष्यातसुद्धा तेच घडतं. आणि अजून एक कोइन्सिडन्स म्हणजे आमच्या दोघांचं लग्न ना एकाच वर्षी झालं आहे, एकाच महिन्यामध्ये झालं आहे. फक्त 6 किंवा 11 दिवसाचा डिफरन्स आहे. त्यामुळे ना मला तिच्या लग्नात जाता आलं ना तिला माझ्या लग्नात येता आलं. त्यामुळे आम्ही फक्त एकमेकांना फोटो शेअर केले होते. आणि तेवढी एक गोष्ट आम्हाला खूप वाईट वाटते की आम्ही दोघं पण एकमेकांचं लग्न ना असं एन्जॉय नाही करू, एकमेकांना लग्नात येता नाही आलं. सो खूप छान आहे ती. आणि जेव्हा पण ती आली ना किंवा भेटली ना, मी नक्की तुम्हाला तिच्याशी भेटवेल. आणि हा असा होता. आणि तुमच्या पण आयुष्यामध्ये असेलच एखादी फ्रेंड वगैरे, आणि नक्की तिचं नाव कमेंटमध्ये. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची ती म्हटले की माझ्या लग्नाला ना 8-9 वर्ष होतील 2017मध्ये. तर इतक्या एवढ्या सगळ्या वर्षामध्ये ना माझ्या नवऱ्याने एक गोष्ट चांगली केली आहे. 24ला माझा बड्डे होता, 24 जुलै. तर तेव्हा मी एक गोष्ट, म्हणजे मी 30 वर्षाची, मला 30 वर्ष कंप्लीट होतील 29 संपून. तर मी त्या दिवशी ठरवलं होतं की आता आपण 30चे होतो आहे, तर थोडंसं रुटीनमध्ये काहीतरी ॲड करायला पाहिजे, काहीतरी चेंज करायला पाहिजे. त्यामुळे मी ठरवलं होतं, पण मी त्यांना सांगितलं नव्हतं. मग त्यांनी त्याच्या एक 8-15 दिवसाने ती गोष्ट आणून दिली. ती मी काय तुम्हाला दाखवते ते आहे जे मला दाखवायचं. ह्यामध्ये ना शीट्स आहेत, पंपकिन शीट्स असतील आणि सनफ्लावर वगैरे, अजून बाकीच्या तीळ वगैरे आहेत. सो मला हे आणायचंच होतं माझ्यासाठी, कारण माझा भरपूर हेअरफॉल होतं आहे आणि अजून भरपूर सारे असे प्रॉब्लेम्स आहेत. सो मी फक्त विचार केला होता की मी हे आणेन आणि हे माझ्या रुटीनमध्ये ॲड करेन, पण त्यांनी स्वतःहून हे आणलं.
आणि मी मॉर्निंगला ना 2 चम्मच एवढं खाते. असो आता हे कधी संपेल मला नाही माहिती, पण हे छान असतं शीट्स वगैरे खाणं. आणि त्यांनी सगळं प्रिपेअर करून ते एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. तर असं काहीसा माझा दिवस असतो, काही रुटीन असतो. जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि कसा वाटला ब्लॉग तो सुद्धा कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग